नमस्कार शेतकरी मंडळींनो, बघू शकता आज आपण माती परीक्षण करत आहोत। तर माती परीक्षण हे करण्याचं गरजेचं असते शेतकरी मंडळींनो, कारण की माती परीक्षण करूनच आपल्याला पिकाला खत किती प्रमाणात द्यावे लागते हे समजते। आपले BCCIचे सर आहे आणि ते आपल्याला थोडक्यात माहिती सांगेल की कशा प्रकारे माती तपासावी लागते। तर सर, दोन शब्दात सांगू शकाल का तुम्ही कशा प्रकारे? नमस्कार। कारण का आज खरं तर म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या शेतातली जी माती आहे ही तपासणं खूप महत्त्वाचं म्हणजे गरजेचं आहे। ज्या पद्धतीने आपण आपल्या शरीरातलं म्हणजे रक्त तपासतो आणि नेमकं काय आहे आपल्या रक्तामध्ये, हिमोग्लोबिनचं प्रमाण कसं आहे, किती आहे, अशक्तपणा कशामुळे आला, किंवा माझ्या शरीरामध्ये कुठला आणखी काही व्याधी आहे का, ज्या पद्धतीने आपण शरीराचं सोनोग्राफी, एक्सरा किंवा रक्त तपासतो, तर हे आपल्या वैयक्तिक शरीरासंदर्भात झालं। पण तसंच माझ्या मातीचं सुद्धा आरोग्य तपासणं हे तेवढंच महत्त्वाचं वाटते। तर प्रत्येक शेतकऱ्यानं जर समजा आपल्या शेतातली माती जर तपासली आणि त्या मातीच्या नमुना तपासून आणल्यानंतर त्याचा जो अहवाल जो आहे त्या अहवालानुसार आपल्या पिकाला मात्र त्यांनी आपलं रासायनिक खताची जी मात्रा आहे ती नेमकी किती द्यायला पाहिजे ते यावरून कळते। आणि त्या पद्धतीनं मग जर आपण दिलं तर आपला नक्कीच रासायनिक खतावरचा आपला जो खर्च आहे हा कमी आपल्याला करता येतो। पण आज शेतकरी प्रत्येक गोष्टीकडे या पद्धतीनं पाहत नाही, पण प्रत्येक शेतकऱ्यात मात्र या पद्धतीने जर माती आपली स्वतः प्रयोगशाळेमध्ये नेऊन तपासून आणली तर खूप चांगलं होते। सर, कशा प्रकारे मातीचा नमुना घ्यायचा? आपल्या शेतातले समजा आता 4 कोपऱ्यातली 4 म्हणजे अगदी धुऱ्यापासून काही अंतर सोडून द्या, अशा पद्धतीने 4 कोपऱ्यातली माती म्हणजे धुऱ्यापासूनचं अंतर सोडून आणि मधातली एक व्ही आकाराचा खड्डा केला आणि त्या खड्ड्यातली आपण आपल्या एका लाकडाच्या साह्याने खड्डा खणून त्यातली माती आणली, 5 ठिकाणची आपण एकत्र करायची आणि मग ती मात्र एकत्र झालेल्या मातीची पुन्हा परत सगळे मिसळून त्याचे 4 भाग करा आणि त्या 4 भागातला एक भाग मग आपला माती नमुना तपासणीसाठी पाठवता येतो। तर धन्यवाद सर, आपण शेतकऱ्यांना माहिती दिल्याबद्दल। पुन्हा भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये। व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।